कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही शाळेशिवाय राहू शकत नाही हे मला माहित आहे, पण आहे ना तुम्ही हो मुद्दा घेऊन भांडायला जाशील तावा तावानं आई साहेबांसंग, नको. तुमच्यात परत जोरदार भांडणं होणार नकोच. हो अधिपती, ऐका हे बघा, प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात, प्रत्येक घरात सासू सुनेची भांडणं होतात, खटके उडतात, आणि आमच्यात तर भांडणही नाही आहेत, हं? मतभेद आहेत, आणि बोलल्यावर ते सगळे क्लिअर होतील. मला असं वाटतं त्यात पुरुषांनी न पडलेलं बरं. आम्ही बायका बायका बघू काय करायचंय ते. म्हणजे तुमचं आई मुलाचं नातं माझ्यामुळे बिघडू नये असं मला वाटतंय, म्हणून मी हे बोलते. आणि तुमचं सासू सुनेचं नातं बिघडलं तर बिघडेलच कशावरून? म्हणजे असं पण होऊ शकतं ना कदाचित की मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला परवानगी दिली, असंही होऊ शकतं. तसं झालं तर काही इशेच नाही, बेस्टच आहे. मग तसंच होईल असं आपण म्हणू, पॉझिटिव्ह विचार करू. खरं सांगू का मी तुम्हाला एक, काय? मी हे नाही बोलू शकत आत्ता मास्तरीन आई साहेबांनी. त्यांची शिक्षणाबद्दलची काय मत आहेत ती आम्हाला चांगलीच माहिती आहेत, तुम्हाला बी माहिती आहेत. आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर मी जर तुम्हाला शाळेत धाडणार आहे असं वचन दिलंय असं जर त्यासनी कळलं ना आई शपथ, मग त्या माहित नाही मला त्यांचं काय होईल. त्या तिसरा डोळा उघडतील, मग माझ्यावर लई चिडतील, मग आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही. तर मला ते नको आहे, मला त्या गोष्टीची भीती वाटते मास्तर. अधिपती, एकदाच जे व्हायचंय ते होऊन जाईल. हे बघा, तुम्ही पण चिडलात ना माझ्यावर, पण आता सगळं नीट झालंय ना. मला असं वाटतं अधिपती की जिथे खरं प्रेम असतं, खरी काळजी असते, तिथं माणसं जास्त काळ राग धरून नाही ठेवू शकत. आणि जिथं प्रेम असतं तिथे खोटेपणाला, फसवणुकीलाही काहीच जागा नसते. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फसवणार हे तुमच्या मनाला पटतंय का? नाही ना. पटत असेल तर तुम्ही खोटेपणा करा, होऊ दे त्यांना जो त्रास व्हायचा आहे तो. नाही नाही नाही, त्यासनी तरच नाही झालं पाहिजे एवढं मला माहित आहे. मग खरं बोलावं लागेल. ते नाही जमणार मला, इथे सर गोची आहे, मला नाही जमणार. ठीक आहे, मग मी बोलते. काय बोलणार? मी सांगते त्यांना मी शिक्षिका आहे, मला शाळेत जावं लागेल. मी नाही आता अशी घरात बसू शकत, मला सांगावंच लागेल. मी शाळेत जाणारच आहे. फार फार तर काय होईल, त्या चिडतील, रागावतील, पण नंतर करतील ऍक्सेप्ट. नाही केलं तर? सांगितल्याशिवाय कसं करणार? म्हणजे सांगायला लागलच म्हणताय? फसवणूक करायची नसेल तर? नाही, फसवणूक तर नाहीच आता करायची, कधीच नाही करणार. मग सांगावंच लागेल. पण जमल काय तुम्हाला नीट शांतवानी डोसक्यावर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून त्यासनी पटल असं सांगायला? मी प्रयत्न करते. आई साहेबांनी दुखवायचं नाही. हो, त्यासाठी तर हे सगळं चाललंय ना. मी बोललं पाहिजे काय? नको, आम्ही बायका बायका करतो सगळं हँडल, होईल सगळं ठीक. आणि तसंही आपला हेतू त्यांना त्रास होऊ नये हाच आहे, हो की नाही? ठीक आहे बोला तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय ते पटलंय मला, ते तुमचं काय म्हणताय ते बायका बायका तुमचं तुम्ही करा. पुरुषांनी नाही पडलं पाहिजे तुमच्या भांडणात. तुम्ही करा, तुम्ही बोला, बघा तुम्ही. मी जातो फॅक्टरीत. ऐका तुम्ही शांतवानी बोला, सगळं कळलं काय? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।